नमस्कार, मी विनोद राठोड. आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. एमपीएससी ची तयारी करणारे विद्यार्थ्यांसाठी खुशखबर आहे. त्यातल्या त्यात एमपीएससी गट ब ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर आहे. आणि त्यातल्या त्यात एमपीएससी मध्ये पीएसआय ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही फार आनंदाची बाब आहे किंवा फार जास्त खुशखबर आहे. कारण की पीएसआय एसटी आणि एएसओ यांची जाहिरात ही पब्लिश झालेली आहे. म्हणजे नवीन जाहिरात ही आलेली आहे. आता नवीन जाहिरात आलेली आहे, तर त्या जाहिरातीमध्ये कोणत्या कोणत्या पदांची जाहिरात आलेली आहे, त्यासोबत किती पद आहे, नंतर शैक्षणिक पात्रता काय असते, वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला डिटेलमध्ये चर्चा करायची आहे. आणि चर्चा झाल्यानंतर व्हिडिओ व्यवस्थित बघितल्यानंतर तुम्ही अर्ज बिनधास्त करू शकता. त्याशिवाय अर्ज करू नका. कारण की विद्यार्थ्यांचे फार बेसिक प्रश्न असतात. सर, माझी YCM मधून डिग्री झालेली आहे, तर मला फॉर्म भरता येईल का, असे अनेक प्रश्न असतात. या सगळ्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज इथे मिळणार आहे. आणि ही जी बोर्डवरती पीडीएफ आहे, ती पीडीएफ सविस्तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी अवेलेबल करून दिलेली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तिथून तुम्ही ती डाउनलोड करून व्यवस्थित आणखी वाचू शकतात. महत्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत. तर बघा, ही जाहिरात आलेली आहे. जाहिरात आहे आपली महाराष्ट्र गट ब राज्यपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026. एकूण 552 पदांची काय आहे, जाहिरात आहे. आणि परीक्षा कधी होणार आहे, तर 14 जून 2026 रोजी याची परीक्षा ही होणार आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, सहाय्यक कक्ष अधिकारी एएसओ 6 जागा आहे. त्यानंतर राज्य कर निरीक्षक STI 236 जागा आहे. आणि त्यानंतर PSI म्हणजे पोलीस उपनिरीक्षक याची जागा आहे 310. अशा पद्धतीने 552 जागांची ही काय आहे, जाहिरात आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे अर्जाला सुरुवात ही झालेली आहे 10 एप्रिल पासून. आणि त्यानंतर 30 एप्रिल अर्ज करण्याची काय आहे, शेवटची तारीख आहे. तोपर्यंत सगळ्यांनी अर्ज करून द्यायचे आहे. शेवटच्या तारखेच्या कमीत कमी 4 ते 5 दिवस आधी अर्ज करणं आवश्यक आहे. त्यानंतर सर्व्हरचा इश्यू येत असतो आणि तुम्हाला प्रॉब्लेम येतो. बघा, हा 4.3चा जो मुद्दा आहे हायलाइट केलेला, हा फार महत्वाचा मुद्दा आहे. लक्ष द्या व्यवस्थित. जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर तसेच पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत नव्याने प्राप्त होणाऱ्या मागणी पत्रांमध्ये जाहिरातीत नमूद नसलेल्या संवर्गासाठी तसेच सामाजिक आणि समांतर आरक्षणाकरिता पदे उपलब्ध होण्याची आणि विद्यमान संवर्गातील पदसंख्येमध्ये वाढ बदल वाढ होण्याची शक्यता विचारात घेऊन उमेदवारांनी पूर्व परीक्षेकरिता अर्ज सादर करणे आवश्यक राहील. आता 552 जागांची जाहिरात आलेली आहे. आणि ह्या कंबाईन बी मध्ये एकूण 4 पद असतात. एक पदाची जाहिरात आलेली आहे का रजिस्ट्रारची, तर ती जाहिरात आलेली नाही. म्हणजे काय सांगितलेलं आहे आयोगाने या पीडीएफ मध्ये, की पूर्व परीक्षेचा निकाल लागण्याच्या आधी जागा वाढण्याच्या शक्यता असतात, असं त्यांनी क्लिअर सांगितलेलं आहे. हाही मुद्दा फार महत्वाचा असतो. याच्यावरती तुम्ही विचार करायला हरकत नाही. त्यानंतर आपण काही महत्वाच्या मुद्द्यांवरती आणखी चर्चा या ठिकाणी करूया. बाकी तुम्ही डिटेलमध्ये या ठिकाणी वाचू शकता. इथे बघा, तुम्ही पोलीस उपनिरीक्षक जे पद आहे ते दिव्यांग उमेदवार यासाठी पात्र नसतात PSI साठी. बाकी STI आणि ASO साठी दिव्यांग उमेदवार जे आहे ते पात्र असतात. हाही मुद्दा तुम्ही इथे व्यवस्थित लक्षात ठेवणं आवश्यक आहे. बाकी काही महत्वाच्या मुद्द्यांवरती आपण चर्चा करू. वयाचा मुद्दा आहे, त्याच्यावरती आपण चर्चा करू या ठिकाणी. पात्रता म्हणजेच वय. बघा इथे वय बघा, ASI आणि STO साठी कमीत कमी किती पाहिजे, 18. आणि PSI साठी 19 पाहिजे. त्यानंतर ASI आणि STO साठी पाहिजे, कॅटेगरी साठी 38 पाहिजे. आणि ओपन साठी 38 पाहिजे आणि कॅटेगरी साठी 43 पाहिजे. इथे जर आपण बघितलं की मागासवर्गीय वगैरे किंवा माजी सैनिक वगैरे त्यांच्यासाठी वय दिलेलं आहे. आणि PSI चा विचार केला तर ओपन साठी 31 आणि कॅटेगरी साठी 34. इथे व्यवस्थित तुम्ही लक्षात ठेवायचं. हे खेळाडू आहे आणि माजी सैनिक वगैरे आहे त्यांच्यासाठी हे वय आहे. त्यानंतर इथे आपण शैक्षणिक पात्रता बघू. एज्युकेशनचा काय काय क्रायटेरिया आहे तो. संविधानिक विद्यापीठाची पदवी किंवा तिच्याशी समतुल्य असणारी शासनाने घोषित केलेली इतर कोणतीही तत्सम आर्यता, म्हणजे समजलं का, की जी मान्यता प्राप्त विद्यापीठ आहे त्याची पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, तर तुम्हाला ही परीक्षा देता येईल. YCM ची सुद्धा पदवी या ठिकाणी चालेल. त्यानंतर बघा, इथे आणखी महत्वाचा मुद्दा, पदवी परीक्षेत बसलेले उमेदवार प्रस्तुत संयुक्त पूर्व परीक्षेस तात्पुरते पात्र असतील.
इथे विद्यार्थी फोन करतात, सर मी लास्ट इयरला आहे, सेकंड इयरला आहे. म्हणजे अपियर असताना परीक्षा देता येईल का? हो, अपियर असताना पूर्व परीक्षा देता येईल, पण डिग्री पूर्ण झाल्याशिवाय मुख्य परीक्षा देता येणार नाही. हे इथे व्यवस्थित लक्षात ठेवणं आवश्यक आहे. त्यानंतर ही जी शारीरिक चाचणी पात्रता आहे त्याच्यावरचा एक मुद्दा बघा तुम्ही, मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. सर मला फक्त इंग्लिश जमतं, मग मी फक्त इंग्लिश मध्ये परीक्षा देऊ शकतो का? तर हा मुद्दा महत्वाचा आहे तुमच्यासाठी. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक, म्हणजे मराठी जमायलाच पाहिजे, ग्रामर एकदम भारी जमायला पाहिजे. हे शारीरिक पात्रता कुणासाठी आहे? फक्त पोलीस म्हणजे उपनिरीक्षक म्हणजे PSI साठी आहे ओनली. तर इथे बघा पुरुषांच्या बाबत जर विचार केला तर उंची किती पाहिजे? 165 सेंटीमीटर कमीत कमी उंची पाहिजे. ही जी चेस्ट आहे, छाती 79 सेंटीमीटर फुगवण्याची क्षमता पाहिजे. म्हणजे 79 कमीत कमी पाहिजे, सॉरी न फुगवता 79, आणि 5 सेंटीमीटर फुगवण्याची क्षमता पाहिजे. म्हणजे 79 मध्ये तुम्ही 5 सेंटीमीटर ऍड करू शकता. ते आहे पुरुषांसाठी. महिलांचा विचार केला तर इथे फक्त उंचीचा विचार जर आपण केला तर उंची 157 सेंटीमीटर काय पाहिजे? उंची पाहिजे. ओके, 157 सेंटीमीटर हाईट इथे महिलांसाठी पाहिजे. हे झालं PSIच्या बाबत. आणखी या ठिकाणी ते महत्वाचे मुद्दे आहेत त्यांच्यावरती आपण चर्चा ही करूया. निवड प्रक्रिया ही होत असते पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा. जर आपण विचार केला ASO आणि STI तर पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा पात्र झाल्यानंतर पास झाल्यानंतर तुमचं डायरेक्ट सिलेक्शन केलं जातं. आणि PSI ची निवड पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा मैदानी चाचणी आणि इंटरव्ह्यू, त्यानंतर PSI म्हणून तुमची निवड ही केली जाते. बघा पूर्व परीक्षा तिघांसाठी पूर्व परीक्षा सारखी आहे. संयुक्त पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा पण सगळ्यांसाठी सारखी आहे. पूर्व परीक्षा याच्यामध्ये बघू शकता तुम्ही 100 प्रश्न 100 गुण 1 तासाचा पेपर असतो. आणि मुख्य परीक्षा 2 पेपर असतात, दोन्ही पेपर मध्ये 100 प्रश्न असतात आणि 400 गुणांची काय असते? मुख्य परीक्षा असते. म्हणजे आपण समजा सहाय्यक कक्षा अधिकारी आणि राज्य कर निरीक्षक यांचा विचार केला तर पूर्व परीक्षा पास करायची, मुख्य परीक्षा पास करायची आणि तुमचं सिलेक्शन. आणि PSI साठी पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा मैदानी चाचणी आणि इंटरव्ह्यू, त्यानंतर तुमचं सिलेक्शन अशा पद्धतीने असेल. इथे आणखी PSI बाबत आपण बघूया. पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील पदभरतीसाठी शारीरिक चाचणी 100 गुण म्हणजे फिजिकल 100 गुणांची आहे. आता ही फिजिकल क्वालिफाय आहे. म्हणजे काय नेमकं? 100 पैकी तुम्हाला कमीत कमी 60 मार्क मिळणं आवश्यक आहे. 61 मिळाले तरी चालेल, 100 पैकी 100 जरी मिळाले तरी काही फरक पडणार नाही. ही क्वालिफाई परीक्षा असणार आहे, क्वालिफाई चाचणी असणार आहे. याचे गुण ग्राह्य धरले जाणार आहे का? नाही. फक्त इंटरव्ह्यूचे गुण ग्राह्य धरले जाणार आहे. म्हणजे 400 मार्कांची मुख्य परीक्षा आणि 40 मार्काचे इंटरव्ह्यू, म्हणजे 440 पैकी तुमचं काय लागणार आहे? मेरिट या ठिकाणी लागणार आहे. शारीरिक चाचणीचे गुण आर्यताकारी म्हणजे क्वालिफाईंग स्वरूपाचे असून एकूण गुणांपैकी किमान 60% गुण म्हणजे 60 गुण मुलाखतीस पात्र होण्यासाठी आवश्यकता राहील. तसेच या गुणांचा अंतिम गुणवत्तेकरिता अंतिम निवडीकरिता विचार होणार नाही. शारीरिक चाचणीमध्ये किमान 60% गुण धारण करणाऱ्या उमेदवारांकरिता 40 गुणांची मुलाखत ही घेण्यात येईल. समजलं? अशा पद्धतीने पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा आणि PSI साठी मुलाखत आणि फिजिकल चाचणी असेल. हे तुम्हाला समजलेलं असेल. पात्रता पण काय काय आहे ते तुम्हाला समजलेलं असेल. आता काही महत्वाचे काही मुद्दे असतील त्यांच्यावरती थोडीफार आपण चर्चा या ठिकाणी करून घेऊ. तर हे बघा, हा शेवटचा एक महत्वाचा मुद्दा आहे, फी. तर ओपन साठी फी आहे 394, त्यानंतर कॅटेगरी साठी आहे 294 रुपये. ही आहे आपली MPSC ची अर्ज करण्याची फी. तर मित्रांनो, या PDF मध्ये भरपूर इन्फॉर्मेशन आहे, पण मोजकी आणि एकदम अति महत्वाची माहिती तुम्हाला मी इथे दिलेली आहे. आणखी PDF मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून दिलेली आहे. त्या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित ही PDF व्यवस्थित वाचा पूर्ण, आणि पूर्ण वाचल्यानंतरच तुम्ही अर्ज करायचा आहे. सगळ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच.